नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी कटाची आमटी करून दाखवणार आहे। यासाठी सर्वप्रथम मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 लसूण पाकळ्या, अद्रक, थोडी कोथिंबीर आणि पाव वाटी भाजलेले खोबऱ्याचे तुकडे या ठिकाणी घेतलेले आहेत। तर असे हे खोबऱ्याचे तुकडे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि नंतर ते तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहेत। यासोबतच मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहे। जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही 2 मिरे आणि 2 लवंग हे अर्धा चमचा तेलात थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आणि नंतर ते या मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचे। आता मी हे अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। या ठिकाणी हरभऱ्याची डाळ आपण जेव्हा पुरण करताना कुकरमध्ये शिजवतो तर त्याच्या उरलेलं जे पाणी असतं तर तेच पाणी मी या ठिकाणी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर या पाण्यामध्ये मी पाव वाटी पुरण मिक्स करत आहे। जेव्हा आपलं पुरण तयार होतं तर तेच पुरण या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। तर हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचे। या ठिकाणी आता मी कढई घेतलेली आहे, लो फ्लेमवर आहे। त्यामध्ये मी 3 चमचे तेल घालत आहे, अर्धा चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर जे हरभरा डाळीचं पाणी आणि पुरण आपण जे मिक्स करून घेतलं होतं ते मी यामध्ये घालत आहे। मिक्सरमधून वाटण बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा नीट हलवून घ्यायचे त्याला आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे। जेव्हा मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं तेव्हाच मी तिखट घातलं होतं, त्यामुळे आता मी हे थोडंसं प्रमाण कमी घेत आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकल्यानंतर या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी आता मी लो फ्लेमवर त्याला ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे, छान उकळी आलेली आहे। कटाची आमटी तयार आहे। अशी ही गरमागरम कटाची आमटी मी सर्व करत आहे। तर कटाच्या आमटीशिवाय पुरणाच्या पोळीचा बेत पूर्णच होऊ शकत नाही। आता यावरून थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे। तर अशी ही कटाची आमटी जी चवीलाही लागते छान, जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।